टिंग टिंग. दाराची बेल वाजते आणि अर्चना लगबगीने जाऊन दार उघडते. दारावर तिचा नवरा मनोज आलेला असतो. काय ग, किती वेळ लागतो तुला दार उघडायला? झोपली होतीस की काय? अहो काय, बस आता सांगायचं. हे करत होते, ते करत होते. कारणं तर हजार असतात तुझ्याकडे. माणूस कामाने थकून घरी येतो आणि घरी आल्यावर तुमचा त्रास वेगळाच. आणि आज घराची अवस्था काय आहे ही? घरात किती पसारा करून ठेवला आहेस? आणि तू काय करतेस ग घरात? घरातच असतेस ना, की कुठे कामाला जातेस? घराची अवस्था बघ काय करून ठेवली आहेस. अहो, आज मुलाने खूपच पसारा करून ठेवला आहे. अगं बाई, ते तर करतीलच. तू कशासाठी आहेस? फक्त जेवायला आणि झोपायला? दुपारी आराम, रात्री आराम. कोण आहे बोलणारं? काहीही करा आपल्या मनाप्रमाणे. सकाळी थोडं काम, संध्याकाळी थोडं काम आणि मग आराम आणि टी व्ही. अहो, आज ना ते मला बस टी व्ही बघायला आणि आराम करायला पाहिजे अजूनही स्त्रियांना. असतात ग काही स्त्रिया ज्या नोकरीही करतात. तुला तर फक्त घरच सांभाळायचं आहे. तेही व्यवस्थित जमत नाही. काहीच काम करत नाहीस. असं रागात मनोज अर्चनाला खूप काही बोलतो. अर्चना आणि मनोज हे मुंबईत कल्याण येथे राहत असतात. मनोज कल्याणमधील एका कंपनीत नोकरी करत असतो. त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा आणि एक 7 वर्षांची मुलगी असते. तसेच मनोजची आई असा त्यांचा परिवार असतो. अर्चना 12वीपर्यंत शिकलेली असते. मुंबईसारख्या शहरातलं स्थळ आणि मुलगा चांगल्या नोकरीत असल्यामुळे अर्चनाच्या आईवडिलांनी तिचं लग्न लवकर करून दिलं. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहूनही ती गृहिणी म्हणून आपलं घर, मुलं आणि सासू यांना सांभाळत असते. अर्चनाची दोन्ही मुलं एका चांगल्या शाळेत शिक्षण घेत असतात. दोघांनाही सकाळी शाळेत जावं लागतं. त्यामुळे अर्चनाच्या दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता होते. सकाळी उठून दोघांचाही डबा बनवायचा, त्यांना उठवायचं, शाळेसाठी तयार करायचं, नाश्ता बनवून खाऊ घालायचा. एवढ्या धावपळीतही ती आवाज न करता काम करते. कारण मनोज आणि सासूबाईंची झोप खराब होऊ नये म्हणून. मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडून येते. मुलं जातात की नाही तोवर मनोजचाही ऑफिसला जाण्याचा वेळ होतो. मुलांनंतर अर्चना मनोजचा डबा तयार करते. पहाटे 5 वाजता उठूनही तिला स्वतःसाठी 1 कप चहा पिण्याचाही वेळ नसतो. अर्चना 8 वाजता मनोजला उठवते. मनोजचं ऑफिस 11 वाजता सुरू होतं, पण ट्रॅफिकमुळे त्याला 1 तास आधीच घरातून निघावं लागतं. त्याचा डबा, कपडे, रुमाल, बॅग प्रत्येक गोष्ट अर्चना त्याच्या हातात देते. त्यात सासूबाई उठतात. त्यांचाही चहा नाश्ता तयार करावा लागतो. इतक्या धावपळीत ती स्वतःला विसरून जाते. सगळे गेल्यावर अर्चना निवांत बसून 1 कप चहा पिते. तिचं जड झालेलं डोकं त्या 1 कप चहाने शांत होतं. मग पुन्हा घराची साफसफाई, धुणं, भांडी, स्वयंपाक, बाजारातून भाजी आणणं, तिची कामं सुरूच असतात. दुपारी मुलं शाळेतून परत येतात, त्यांना खाऊ द्यायचा. 4 वाजता पुन्हा ट्युशनसाठी तयार करायचं. संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी. सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक ती मनापासून करते. जेवताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तिचा थकवा दूर होतो. सगळ्यांना पोटभर जेवू घालून ती शेवटी स्वतः जेवते. जेवण झाल्यावर पुन्हा किचनची आवराआवर, भांडी घासणं, मग मुलांना अंगई गीत आणि गोष्टी सांगून झोपवणं, सासूबाईंच्या गुडघ्यांना मालिश करणं, औषधं वेळेवर देणं, नवऱ्याचं डोकं दाबणं. सगळे झोपल्यानंतर ती अलार्म लावून झोपते. अंथरुणावर पडल्यावर तिच्या शरीराचा एक एक अवयव दुखत असतो. तरीही थकव्यामुळे ती कधी झोपते ते तिलाच कळत नाही. ती सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यांच्या नंतर झोपते. अशी तिची रोजची दिनचर्या. तरीही एक दिवस मनोज अर्चनाला खूप रागावतो, खूप काही बोलतो. अर्चना सगळं शांतपणे ऐकते. मनोज इतकं काही बोलल्यावर अर्चनाच्या डोळ्यात पाणी येतं. मनोज रागाने बोलून निघून जातो. अर्चना हळूहळू घर आवरायला सुरुवात करते. थोड्या वेळाने सगळ्यांना जेवण वाढते. जेवण वाढताना तिचा हात थरथर कापत असतो. जेवणाचं ताट पाहून मनोज जोरात ओरडतो. अर्चना, काय आहे हे? सांग ना. घरात कोणी आजारी आहे का? मी तर नाही आहे. लेकरं आहेत का? आई, तू आहेस का? अर्चना घाबरत बोलण्याचा प्रयत्न करते. तितक्यात मनोज म्हणतो, शांत बस. मी दिवसभर ऑफिसला असतो. सकाळ संध्याकाळ लोकलचा प्रवास करतो. धक्काबुक्की करत घरी येतो.
लेकरं शाळेत जातात, ट्युशनला जातात, अभ्यास करतात आणि तुला आमच्यासाठी नीट जेवणही बनवता येत नाही. काय बनवलं आहेस? खिचडी? तूच खा ती खिचडी. मनोज रागात ताट सरकवून निघून जातो. मनोजची आई अर्चनाला रागावते. बघ बिचारा माझा मुलगा न जेवता निघून गेला. काय तर खिचडी. हीच आहे आमच्या नशिबात. मुलांना भूक लागलेली असते म्हणून ते खिचडी खाऊन घेतात. मनोज बाहेरून काहीतरी खाऊन घेतो आणि रागात झोपतो. अर्चनाही शांतपणे झोपते. सकाळी पहाटे 5 वाजता अर्चनाच्या घड्याळाचा अलार्म वाजतो. पण अर्चना उठत नाही. मनोज आवाज देतो, ए बाई उठ, अलार्म वाजतो आहे. अर्चना हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते आणि अलार्म बंद करते. 2-3 पावलं चालताच ती खाली पडते. मनोज घाबरून तिच्याजवळ जातो. कशी काय धडपडलीस? तिला उचलताना त्याला जाणवतं अर्चनाला फार ताप आलेला असतो. तो तिला उचलून पलंगावर झोपवतो. काय करावं ते त्याला कळत नाही. तो तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. ताप थोडा कमी होतो. अर्चना झोपेत पुटपुटते, मुलांची परीक्षा आहे, उठा बाळांनो. तेव्हा मनोजला कळतं आज मुलांची परीक्षा आहे. घड्याळात 6 वाजलेले असतात. तो घाईघाईने मुलांना उठवतो. लेकरं रडत उठतात. पप्पा, मम्मी कुठे आहे? ती किती प्रेमाने उठवते. आज मी उठवणार आहे, चला लवकर तयार व्हा. पप्पा, टिफिन तुम्हीच बनवणार? मनोज विचारात पडतो. किचनमध्ये जाऊन कसं तरी ब्रेड जाम टिफिनमध्ये ठेवतो. नाश्त्यासाठीही तेच देतो. लेकरं तोंड वाकडं करतात. आजच्या दिवस खाऊन घ्या, तो समजावतो. मुलगी म्हणते, पप्पा माझे केस करून द्या, 2 वेण्या घाला. मनोज वेणी घालण्याचा प्रयत्न करतो. मुलगी रागाने म्हणते, तुम्हाला काहीच येत नाही. माझी मम्मी किती छान वेणी घालते. तो हसत म्हणतो, सॉरी बेटा, मला एवढंच जमतं. बसची वेळ होते आणि बस निघून जाते. मग तो मुलांना गाडीने शाळेत सोडतो. घरी येतो तोवर नळाला पाणी आलेलं असतं. तो घाईघाईने पाणी भरू लागतो. किचनमधली सगळी भांडी भरतो. माठात पाईप लावतो. इतक्यात दाराची बेल वाजते. दूधवाले दादा आलेले असतात. साहेब, वहिनी दाराला पिशवी लावून ठेवतात म्हणून बेल वाजवावी लागत नाही. ठीक आहे दादा, मनोज म्हणतो. तो आत येतो तर माठातून पाणी ओसंडून किचनभर सांडलेलं असतं. तो घाईघाईने पाणी पुसतो. फार दमतो. ऑफिसला सुट्टी घ्यावी लागते. दूध गरम करायला ठेवतो. तितक्यात आई ओरडते, अर्चना, माझा चष्मा सापडत नाही. आई, तो टेबलावर आहे, मनोज सांगतो. तो किचनमध्ये धावतो. दूध ओतू गेलेलं असतं. तो स्वतःच्या डोक्यावर हात मारतो. देवा, हा किती त्रास. तो नाश्ता बाहेरून आणतो. आई म्हणते, मी बाहेरचं खात नाही. तो तिला समजावतो. मग अर्चनाला डॉक्टरकडे घेऊन जातो. अशक्तपणा आणि धावपळीमुळे झाल्याचे डॉक्टर सांगतात. औषधे देऊन तिला आराम करायला सांगतात. घरी येऊन तो घराची आवरावर करतो. भांडी घासतो, कपडे धुतो, लादी पुसतो. स्वतःशी म्हणतो, वा, किती छान स्वच्छ केलं. पण मुलं येताच 2 मिनिटात घरभर पुन्हा पसारा करतात. तो मुलांवर चिडतो. मुलं रडतात. संध्याकाळी तो खिचडी बनवायचा प्रयत्न करतो. पाणी कमी आणि शिट्ट्या जास्त, त्यामुळे खिचडी जळते. तो सगळ्यांना तीच खिचडी वाढतो. आई म्हणते, आज दिवसभर जेवण नशिबात नाही. मुलं म्हणतात, काल मम्मीची खिचडी किती छान होती. अर्चना मात्र हसत म्हणते, जेवणाला नावं ठेवत नाहीत. पप्पाने मेहनत केली आहे. ती आनंदाने ती खिचडी खाते. रात्री आई गोळ्या मागते. त्याला माहीत नसतं. अर्चना उठून देते. मनोज त्या एका दिवसात पूर्णपणे थकतो. ऑफिसपेक्षा घरकाम किती अवघड आहे हे त्याला जाणवतं. दुसऱ्या दिवशी अलार्म वाजतो. तो उठून किचनमध्ये जातो तर अर्चना आधीच किचनमध्ये असते. नवऱ्याला बघून ती म्हणते, तुम्ही का उठलात? जा आराम करा, मला बरं वाटते. मनोज तिच्याकडे पाहत राहतो. त्या दिवशी ऑफिसहून येताना तो तिच्यासाठी एक गिफ्ट आणतो. जेवताना तो म्हणतो, अर्चना, मला माफ कर. तू घर, मुलं, आई सगळ्यांना किती प्रेमाने सांभाळतेस. आम्हाला पगार मिळतो, सुट्टी मिळते, पण तुला नाही. घरकामाचं महत्त्व नाही असं वाटायचं. पण त्या एका दिवसात मला कळलं, गृहिणी म्हणजे घराचा पाया असतो. अर्चनाच्या डोळ्यात अश्रू येतात. चेहऱ्यावर स्मित हास्य असतं.
तुम्ही माझा इतका विचार केलात, धन्यवाद, ती म्हणते. मग सगळे मिळून तिच्या हातच्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.